गणेशोत्सवादरम्यान असा कोकणी ठेका हमखास पाहायला मिळतो। कोकणातल्या अशा पारंपरिक कलाच इथल्या गणेशोत्सवात विशेष रंग भरतात। गणेशोत्सवात गावच्या वाडी वस्तीतील महिला एकत्र येतात आणि बाप्पा समोर रात्र जागवतात। ढोलकी घेऊन बसलेल्या महिलेभोवती फेर धरून तासनतास या महिला ठेका धरतात। गणगवळण झाली की मग हातात टिपऱ्या घेतल्या जातात आणि पारंपरिक ठेक्यावर नृत्य केलं जातं। दोन महिन्याची रेषा चालत असते महिलांची। महिलांचे गाणी असतात, त्या महिला सर्व गाणी ढोलकी वाजवणं, गाण्यांचे हे करणं, गाणी म्हणजे कशी तयार करायची ते त्या करतात। आणि मग गौर गणपती आला की प्रत्येकाच्या घरी हा कार्यक्रम चालू असतो। या सगळ्या नृत्य प्रकारानंतर सुरू होतात झिम्मा, फुगडी आणि कोंबडा। अगदी आबालवृद्ध महिला यात उत्साहानं सहभागी होतात। गणपतीच्या सीझनला आमचा कार्यक्रम हे चांगला असतो, अगदी हौशीन या कार्यक्रम आमचा चांगले हौशीन कार्यक्रम आम्ही हे करतो। या अस्सल कोकणी ठेक्याबरोबरच आता नव्या चालीची गाणी कोकणात ऐकू येऊ लागली आहेत। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।